नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला अत्यंत महत्त्वाचा निर्णय. कर्मचाऱ्यांना आव्हान करण्याचा मिळाला अधिकार. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी. सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक आवश्यकतेनुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार असणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात महत्त्वपूर्ण टिप्पणी केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक गरजेनुसार नसतील तर कर्मचाऱ्यांना त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे. न्यायमूर्ती यू ललित आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा ऑगस्ट 2013चा निर्णय बाजूला ठेवताना हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. उच्च न्यायालयाने एका कर्मचाऱ्यांची याचिका फेटाळली होती ज्यात ऑगस्ट 2011च्या जाहिरातीच्या आधारे निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांच्या नियुक्तीच्या अटी आणि शर्तींना आव्हान दिले होते. खंडपीठाने म्हटले की अर्थातच मालकाला त्यांच्या अटी लादण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु त्याच वेळी कर्मचारी या अटीमधील त्रुटींना आव्हान देण्यासही स्वतंत्र आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने अटींना आव्हान दिले आणि त्याची नोकरी जर गमावली तर अशा प्रकरणात न्यायालयीन नोटीस देखील जारी करू शकते. आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे.